नमस्कार मंडळी, मी अक्षय कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. दुपार झाली, टायमिंग झालं 12:37 आणि मित्रांनो आज आहे नागपंचमी. तर सर्वांना प्रथमतः नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सहकुटुंब सहपरिवार. आणि त्याच्यानंतर आज नागपंचमी कोकण पद्धतीत कशी असते, म्हणजे कोकणात कशा प्रकारे नागपंचमी नागोबाची पूजा केली जाते ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला तर न वेळ वाया घालवता आपण लवकरात लवकर जाऊया आणि देवपूजा वगैरे कशी करता अण्णा. आणि त्यानंतर संध्याकाळी परत आता आपल्याकडे नागोबाची पूजा करणार. म्हणजे काय काय जणांकडे सकाळी करतात, काय काय जणांकडे दुपारी करतात, काय काय जणांकडे संध्याकाळी करतात, म्हणजे सूर्य मावळाच्या अगोदर. म्हणजे आपण 5-6 वाजता आपण आपली नागोबाची पूजा करतील. ते नागोबाची पूजा इथे करतील. म्हणजे आता बघूया कुठं अण्णा करतो, कारण मला काल कळलं की इथे करतात. तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय चालू आहे आणि निवेद्य काय असणार आहे. तर सध्या लाईट गेली आहे आणि लाईट गेली त्याच्यामुळे उजेड कमी आहे. तर आपल्याकडे एक्स्ट्रा बॅटरी आहे, ती चेक करूया. देवबापाची पूजा चालू आहे. इकडे अण्णा पूजा करत आहे व्यवस्थित, नारळ वेळ म्हणजे सगळं काढून बघू शकता. इकडे झाले पुसून आणि इकडे पुसायचं बाकी आहे थोडं. इकडे फोटो पण पुसलेले आहेत आणि इकडे नैवेद्याचं काम चालू आहे. आणि गोड पदार्थ बनतो तो म्हणजे आपला करंजी बनते. बघूया आता. आणि मंडळीनं परत ही गाडी पण आता वरती ठेवायची आहे, कारण का आज आपण संध्याकाळी निघणार आहोत. तर त्याच्यामुळे नंतर वैल्यानाना वगैरे आला ना, वैल्यानाना जितूनाना आणि एकनाथानाने आला की मग जरा गाडी उचलून आतमध्ये ठेवूया, जेणेकरून ह्या जागेवर ठेवूया. आपली ह्या गाडीची जागा आहे. म्हणजे कसं माहिती आहे, लवकरात लवकर आपण संध्याकाळी तयारी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सगळं आटपायचं काम करायचं. कारण आपल्याला संध्याकाळी निघायचं कोकण कन्याला, रात्रीच निघायचं आहे. पण जेवढी कामं आता दिवस फटाफट निघून कसं जाईल ते समजणार नाही. त्याच्यामुळे नंतर ही परत गाडी खाली राहील, त्याच्यामुळे ते महिना जाईल. परत पुढच्या महिन्यात आता यायला जाईल म्हणा गणपती बाप्पाच्या वेळेस, तेव्हा तर आपण येणारच आहोत. परत गाडी खाली काढायला लागेल, पण ती काढली तेव्हाच आली. पण आता पावसात नको, कारण का पावसात गाडी गंज पकडणार आणि अजून काहीतरी काम काढेल. त्यामुळे गाडी आतमध्ये ठेवूया आणि बाकीची तयारी आता बघूया आतमध्ये जाऊन काय काय चालू आहे आणि काय काय नाही ते. तर अशा प्रकारे आता आपली देवपूजा चालू झाली आहे. आपले भटजी काका पूजा करतायत. हा इथं डेट मागितलं ना वाटतं, म्हणजे उद्या फुलं होतील ना. हा म्हणजे कळ्या काळी हां खत ना. बघू वाजते. जेवण आपल्या इकडे काकू करंजासाठी पीठ करतात. आहे ना मुंबईत ना माझं सांगता मग चटणी कर घेऊया. हां हां हां. आता आपण बाहेर आलो, बाहेर तुळशीची पूजा करूया. हे आमच्या घरातले भटजी काका. कोणाक पूजा बिजा करूची असेल तर ऑर्डर बिर्डर द्यावा. मी अण्णाचा नंबर खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. होमपासून सगळं ना काका नो, होम बिम सगळं करता हो ना तुम्ही. हो. आणि लग्नपूजन लग्नपूजन पण करतो. हां, पुण्यवचन वगैरे, गणेशपूजन वगैरे हो. सगळं. सगळं माझा अण्णा सगळं करता, म्हणजे गणेशपूजन सगळ्या पुण्यवचनापासून सगळा घरगुती कार्यक्रम काय पण असू दे, फक्त देवबाप्पाचा. तर माझ्या अण्णाचा नंबर घ्यावा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ना पूजा बिजा करत मध्ये 1-1.5 तास जाता ना.
आमची नानी पण आली आहे. नानी तुझी पूजा बिजा झाली? हां पूजा बिजा झाली. हात कसे जोडतं? तो कोणता बोलता सांग ऐकू. अच्छा संदीपच बघतो व्हिडिओ. बापूस बापूस नाही संदीप तो बापूस बघत नसतो पण संदीप बघता. चला पूजा झालेली आहे. फुलं बिलं ठेवून झाली. जे आहे ना आपल्याकडं तुमचा जोक नको. आता चुलीवरची पूजा. त्याला तू पण आवड केलं. अरे मास्क कर पान कार्ड साठव ना. चौकट हात नाही काढ. हात नाही काढ. कसला आवडता. दुपार घेऊन जाऊ. आणि लाईट कशा बघ लाईट आली वाटतं. बस झालं. कर घेऊन जाऊया दुपारात अन्नाकडे देऊया. लाईट आली ना? नाही ही का आली? खया काय आता बंद नाही लाईट येतात ह्या ह्या पण पेटला असता ना. हो हा थांब आलो. काय म्हणता? गणपती येणार ना. आता आपल्या तुळशीची इथं अगरबत्ती आता लावशील ना? अगरबत्ती चार पाच काढ. सगळीकडे आपली दुपार दाखवून झाली आहे. आणि आता परत देवबापाच्या इथे आपण आलो. आता आपल्याला पूजन बिजन झालेलं आहे म्हणजे देवबापाची पूजा झालेली आहे. आणि आता थोड्या वेळात आपल्या नैवेद्याचं जे काय नैवेद्य बनवतात ते आपल्या देवबापाला दाखवून नंतर मग आपल्या नागोबाची पूजा करायची आहे. तर त्यातमध्ये काकू वगैरे सगळ्या पूजामध्ये आपलं नैवेद्य वगैरेची तयारी चालू आहे. आणि काकू पण तयारी करत आहे. तर त्याच्यामुळे आता नंतर दाखवतो नैवेद्य आपण काय काय देवबापाला दाखवणार ते म्हणजे नागोबाला. चला तर आपल्या इथे करंज्या रेडी होतात. करंज्यासाठी आपलं पीठ काकून केला नाहीत पुऱ्या टाईप आणि त्याच्यात चुरून भरून आता मस्त की करंज्या तळायच्या. आणि नागोबासाठी आपल्या
तळलेल्या करंज्या लागतात. नवरा तळलेल्याच करंज्या लागतात ना, दुसऱ्या ना असा कुठला नैवेद्य ना. नाही म्हणजे आता झालेलं आपलं जेवण आणि इकडे करंज्याची तयारी झाली आहे. चुरून बिरून व्यवस्थित असा ह्या करून काकून बघा अशा करंज्या केल्या नात. अशा करंज्या करून नंतर मग डायरेक्ट तेलात. पाणी जास्त लावचं होता. असे 20 झालेत करंज्या. चुरण अजून भरला तरी चालत. लय ह्याच्यात लय कमी, ह्याच्यात पण अगदीच काय नाही. चुरण तरी जास्त हवा होता. तळलं ना अजून. अरे चौपाट करते सुकले ना ते अच्छा. अजून म्हणजे अजून तेल गरम केलेलं नाही आहे. मधलं तळलं की काय. ही चौपाट भाजीच करायची. पण दही नको इथं आता काकून बघा इथे तळलं नाहीत, तळूच घेतला नाहीत. भारी बारी आहेत बघा त्यातली नाही एक भारी वाटतंय. छत्री न्या जरा कुरकुरीत झाल्यात अशा लालसर मस्त वाटतात. नंतर जरा टेस्ट करू, कारण का पहिला नैवेद्य दाखवूया त्याच्यानंतर. आणि अण्णा चालला तर वरती बैलांकडं. छत्री नाही नेत अण्णा, छत्री. हां. आणि पाऊस पण तुम्हाला पुन्हा दाखवत आहे. पाऊस किती जोरात होतो. मग अशा हवा आली ना जबरदस्त, म्हणून त्या खिडक्या बिडक्या बंद केलेल्या. बरोबर कोंबड्या पण गारटली आहेत. पाऊस लय जोरात आलेला, हवा लय जोरात होती मग अशी. काकून सांगितलं ना आपल्याला एक तिळ्याचा पान आणूस आणि 2 चवळीची पान आणू. तर आपण चाललो तर वैल्या नानाकडं. तर वैल्या नानाची ते जाऊया आणि वैल्या नानाच सांगूया. म्हणजे पाऊस एवढं जोरात पडत आहे ना, मग चिखल चिखल करून टाकला. घराच्या बाहेर निघूच कंटाळा आला आता. चप्पल सटकता कामा नाही तुझं भेंगावर. ओ वैल्या ना, तिळ्याचं पान आणि 2 चवळीची पानं मागितलं ना. पुढे पुढे. तिळ्याचं पान आणि चवळीची पानं 2. तिळ्याचं पान 1 आणि 2 चवळीची पानं. चला इथं तिळाचं पान काढताय वैल्या नाना आणि 2 केळीची पानं हवी ती केळीची पानं आपल्या इथं बघूया. तर आपल्या नागोबाची पूजा करूया. तर अण्णा आता बैलाकडून आला आणि पूजेसाठी आता पूजा चालू केला नाही. दुपारात नंतर निकाल नाही. धूप घातलं आहे आणि आता अण्णाने बत्ती चेंज केला ना. काय ही बघ गाठ तांदळाचं ते हे तांदळाची वाटी देऊया.
पुढच्या दिवसानं आलंच आनंदात आलंच तसं आनंदात मुला माणसासनी ढोरा वस्त्रासनी शेती भाती सगळी सांभाळ हातापाय अरे बाबा सांभाळ ढोरांची रखवाली चांगली कर शेताची रखवाली चांगली कर मुला माणसांची रखवाली चांगली कर इथपासून मुंबईपर्यंत सगळे लहान मोठी माणसं आहात त्यातनी सांभाळ कर बाबा आतापर्यंत जसा सांभाळलं तसा सांभाळ चुकला वाकला माफ कर क्षमा कर बाबा पूजा झालेलं चुकला वाकला तर क्षमा कर बाबा काय या झालं अरे मग पडलं तरी चालत मी दाखवलं ही 2 फुलं इथं ठेवू. दुसरीकडं तिकडं 2 ठेवायची इकडं 2 ठेवायची तसे नाही त्या घरात 2 आहे का आणि ते सुंतळ हे हे बाजूकडे घर हे बाजूकडे घर 2 हातानं घर हैता घातलं हे फक्त अच्छा. हां हैता दुर्वा. हां दुसरीकडे घालायचा पाया सांभाळ कर मोठा जरा पाय पडून जरा व्यवस्थित. आता नंतर नैवेद्य दाखवतील ना. नैवेद्य रेडी आहे. रेणू अशा प्रकारे आता आपल्या नागोबाची पूजा झालेली आहे. म्हणजे नागोबाची पूजा ह्यासाठी करतात की गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आपल्या नागोबाची म्हणजे कोकणातली आपली परंपरा अशी आहे की गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आपली नागोबाची पूजा केली जाते. त्याच्यासाठी प्रत्येक कोकणी माणूस किंवा मराठी माणूस म्हणजे कोकणी माणूस हा आपल्या गावी येत असतो का तर नागोबाची पूजा करण्यासाठी. आपली आता पूजा वगैरे झालेली आहे आणि पाय वगैरे पडून झालेला आहे. तर आता थोड्या वेळात नैवेद्य दाखवू. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग काय असेल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू दाखवेन. आज काय पाऊस जाण्याचं नाव नाही घेत आहे कारण का सकाळपासून एवढा पाऊस पडतो ना म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे. आता पण बघा किती जोरात झाला. या चहा पियाला जा मस्त की बाहेर पाऊस आहे घरात आपल्याला चहा पिऊया. देवपप्पाला आणि वाटे ठेवून बघूया. वाटे ठेवूया आता. वाडीवरती आहे करंजी अळूवडी वाट्यांची भाजी डाळ भात असं नैवेद्य आहे. आपल्या नागोबाची वाडी नैवेद्य. बाबा घे वर्षानं आलंसच आनंदात आलंसच मुला माणसांची चांगली रखवाली कर ढोरांची रखवाली कर शेती भातीची रखवाली कर चुकला वाकला माफ कर क्षमा कर योग्य नैवेद्य. आता आपण बाहेर तुळशीला पण नैवेद्य ठेवलेला आहे. सर्वांनाच नैवेद्य ठेवायला लागतो. ते घेऊन या. आपला देव पूजला की आपला गेला रे. आता नागोबाला आपल्या कारण गेला बिवला की त्या हे दाखवला की झाला दुधाची वाडी गाया दाखवला की झाला गेला. नागोबा बाबा महाराजा होय महाराजा. वर्षा दिवसाचा दिवस आहे. होय महाराजा. आनंदात आलं सर आनंदात आता जा आणि आपल्या सगळ्या मुला माणसांनी ढोरा वासरासनी शेती भाती इथपासून मुंबईपर्यंत मुंबईपासून गावापर्यंत कडीबंद रखवाली धर होय महाराजा. सांभाळ कर बाबा. होय महाराजा. होय महाराजा. दिसच नको मागे राहून काय फायदा. चल थांब. बाबा कुर्बाच्या करा विरामनं महाराजा. होय महाराजा. बच्चमीचा दिवस आहे. होय महाराजा. त्याबद्दल तुझा आपला गाराणा आम्ही घालतोय. होय महाराजा. तुझी लेकरा मुला माणसा सगळी उभी राहिलेली आहे. होय महाराजा. पासून मुंबईपर्यंत मुंबईपासून गावापर्यंत कडीबंद रखवाली जरा चुकला वागता माफ करा क्षमा करा बाबा. होय महाराजा.
बाबा निर्वसा महाराजा होय महाराजा. पंचमीचा दिवस होय आहे महाराजा. त्याच्यात आपला घरांना आम्ही घालतोय सगळी लेकरं उभी राहून होय महाराजा. आपल्या इथपासून मुंबईपर्यंत मुंबईपासून गावापर्यंत खडीबंद रखवाले जा होय महाराजा. आपला माफ करा क्षमा करा होय बा करा बाबा होय महाराज. ठीक आहे. चला तर मंडळीनो, आता आपल्या नागोबाची पूजा वगैरे झाली, आता गाराने बिराणं सगळं झाला आणि हा ब्लॉग एंड करतो आहे. हा ब्लॉग कसं वाटलं माझं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असाल तर अक्षय कोळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कसे वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याप्रकारे आपण नवीन नवीन ब्लॉग्स बनवत राहू. चला तर. आणि आता बाकीची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि मी आता थोड्या वेळात मुंबईला पण निघतो आहे. ते आपली कोकण कन्याची तिकीट आहे, तर हे असे बघू शकता इथं पूजा वगैरे झालेली आहे आणि आपली कोकण कन्याची तिकीट असल्यामुळे आपण निघणार आता मार्गस्थ होणार आहोत. म्हणजे 8-8:30ला निघू आपण घरातून. बाय.